राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात की अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कुडसर गावात सतीश पवार नावाच्या एका शेतकऱ्याच्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे। अतिवृष्टीमुळे त्याच्या 10 एकर सोयाबीनच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेलेले आहे। या नुकसानीमुळे हातात झालेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी सरकारला, विशेषतः फडणवीस, अजितदादा आणि शिंदे यांना आवाहन केले आहे। या शेतकऱ्याने पीक विम्याचे ट्रिगर लागू करण्याची मागणी देखील केली आहे, जेणेकरून त्याला न्याय मिळू शकेल। या संकटाने सोयाबीन, कापूस आणि कांद्याचे पीक देखील नष्ट झाल्याचे दिसते। शेतकऱ्याने हात जोडून सरकारकडे मदतीची याचना केलेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। अजितदादा शेतकऱ्याचं वाटलं झालं। अजितदादा, शिंदे साहेब, अरे काय वाटलं शेतकऱ्याचं? कपाशी गेली, सोयाबीन गेली, कांदा गेला। फडणवीस साहेब, पीक विम्याचे ट्रिगर लागू करा, शेतकऱ्यांना न्याय द्या। फडणवीस साहेब, काय पडतो तुमचा? बघा शेतकरी। फडणवीस साहेब, सोयाबीन। फडणवीस साहेब, अरे न्याय द्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं वाटलं झालं। फडणवीस साहेब, शेतकऱ्यांना न्याय द्या। बघा शेतकरी काय करतोय। फडणवीस साहेब, अरे वाटलं झालं शेतकऱ्याचं। अतिवृष्टीमुळे पिके भुईसपाट, मात्र कृषी विभागाकडे आकडे नाहीत। कृषी आयुक्तालयाचे निर्देश धाब्यावर, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत। पीक गेले, मातीही गेली, उरलेले फक्त दगडगोटे। मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या वाटेवर। मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार आहेत? 4251 गावातील 16 लाख हेक्टरवरील खरीप पिकाची माती। सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात। 31 जानेवारी पर्यंत निवडणुका पार पाडा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात। कागदपत्रावर खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र देऊ नका। खाडाखोड केलेल्या कागदपत्राच्या आधारावर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊ नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। तर बनावट ओबीसी प्रमाणपत्रे तसेच खाडाखोड केलेल्या कागदपत्राची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी समितीचे सदस्य मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ। धक्कादायक बातमी। रस्ता कामामुळे शेतात घुसले पाणी, तक्रार ऐकणे दूरच। अधिकाऱ्यांनी तक्रारदारालाच घेतले फैलावर। अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन। परभणीतील गोदावरी दुधनावरील 4 वाहतूक मार्ग केले पुरामुळे बंद। येलदरी 10 तर दुधना धरणाचे 20 दरवाजे उघडले। पिकासह अनेकाच्या घरात घुसले पाणी। पश्चिम महाराष्ट्रातील पावसात सोलापूर सर्वात पुढे। सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी 5000ची लाच, 2 जण चतुर्भुज। इशारा करतात दोघांवर चढल। पंचनामे करण्याचे आदेश, दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमात ग्वाही। सिल्लोड तालुक्याशी 17 गावाचा संपर्क तुटला। पूर्णा, चापानेर नद्यांना आला पूर। 17,000 हेक्टरवरील पिकांना फटका। 3 गावातील 17 घरे पडली। ग्रामस्थांचे मोठे नुकसान। पैठण तालुक्यात 86,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान। तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने जवळपास 86,000 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, सोयाबीन, ऊस, तूर आणि फळबागा या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे। सुलतानपुरात शेतकऱ्याची होईना पीक पाहणी, चूक प्रशासनाची भोगावी लागणार शेतकऱ्यांना। राज्य सरकारने घेतले शेतकऱ्याच्या हिताचे 5 निर्णय। दुष्काळ जाहीर करा, नेत्यांची अजित पवारांकडे मागणी।